नमस्कार कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनो, उन्हाळ्यात कांदा काढण्याची लगबग सुरू आहे. त्याचप्रमाणे काही शेतकऱ्यांची कांदा काढून स्टोरेज करण्याची प्रक्रिया चालू आहे. आपल्या कांदा चाळमध्ये साठवण करण्याची तयारी सध्या सुरू आहे. तर मित्रांनो, कांदा चाळीमध्ये साठवण करताना कोणती दक्षता घ्यावी, त्याचप्रमाणे कोणती पावडर स्टोरेजसाठी वापरावी जेणेकरून आपला कांदा जास्त दीर्घकाळ टिकेल, तर याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया मित्रांनो, कांदा साठवण करताना कोणती पावडर वापरावी, पावडरचे विविध नमुने पाहणार आहोत. तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पहा. मित्रांनो, कांदा स्टोरेज करताना चाळीमध्ये कांदा भरताना सर्वप्रथम कांदा चाळ स्वच्छ करून झाडून स्वच्छ करून घ्यावी. त्याचप्रमाणे बुरशीनाशक असेल, कीटकनाशक असेल यांची एकत्रित फवारणी करून घ्यावी. संपूर्ण चाळ स्वच्छ करून जे काही बुरशीनाशक पावडर आहे त्यांची एकदा फवारणी करून घ्यावी, जेणेकरून जे आतली बुरशी आहे तर ती आपल्या कांद्याला लागणार नाही. त्यानंतर मित्रांनो, कांदा भरण्यास सुरुवात करावी. तर मित्रांनो, कांदा चाळीमध्ये भरताना विविध पावडर नमुने आहेत. त्यामध्ये सर्वात प्रथम आहे ते म्हणजे डेसिकेटर. आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहे. डेसिकेटर हे कांदा स्टोरेजसाठी वापरले जाणारे सर्वात मोठे पावडर प्रमाण आहे. मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या पावडर परिचयाचे आहे, सर्वत्र या वापरले जाते. या पावडरमुळे कांदा जास्त दीर्घकाळ टिकला जातो. त्याचप्रमाणे कांदा चाळमध्ये जास्त सड होण्याचे प्रमाणही यामुळे होत नाही. यामुळे ही पावडर कांदा साठवण्यासाठी सुरक्षित मानली जाते. त्यानंतर मित्रांनो, पुढची पावडर आहे ती म्हणजे डिफेंडर हे सुद्धा कांदा साठवणीसाठी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात वापरली जाणारी पावडर आहे. यामुळे कांदा साठवण क्षमता वाढते, कांद्याची दीर्घकाळ टिकला जातो. आपला कांदा बाजारभाव ज्यावेळेस सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये वाढतो त्यावेळेस आपला कांदा टिकला पाहिजे यासाठी डिफेंडर मोठ्या प्रमाणात वापरले जाते. त्यानंतर मित्रांनो, पुढची पावडर आहे ती म्हणजे कांदा सम्राट ही सुद्धा जास्त प्रमाणात महाराष्ट्रामध्ये वापरली जाणारी पावडर आहे कांदा साठवणीसाठी. यामुळे कांदा सुरक्षित राहतो. त्याचप्रमाणे कांदा चाळीमध्ये जास्त काळ टिकतो, कांद्याची साठवण क्षमता वाढते. त्याचप्रमाणे कांदा खराब होण्याचे प्रमाण कमी असते. यामुळे ह्या पावडरसुद्धा मोठ्या प्रमाणात वापरली जाते. त्यानंतर पुढचे आहे ते म्हणजे मित्रांनो ग्रीन डस्ट ही सुद्धा नॅचरल प्रोसेस आहे. मित्रांनो, चांगली पावडर आहे. या पावडरमुळे आपला कांदा साठवण क्षमता वाढते. कांदा चाळीत कांदा खराब होण्याचं प्रमाणसुद्धा कमी असते, त्यामुळे साठवण क्षमता वाढते. ही चांगली पावडर आहे. त्यानंतर पुढची पावडर आहे मित्रांनो ते म्हणजे डस्टर. मित्रांनो, डस्टर ही सुद्धा कांदा चाळीमध्ये साठवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी पावडर आहे डस्टर. तर अशा पद्धतीने विविध पावडर बाजारामध्ये उपलब्ध आहेत. आपल्या सोयीनुसार तुम्हाला जी घेणं शक्य आहे तर ती घेऊ शकता. हीच घ्या अशी शिफारस मी करणार नाही, तुम्हाला जी पसंत पडेल ती घेऊ शकता. तर मित्रांनो, ही होती छोटीशी अपडेट कांदा साठवणी करताना वापरायच्या विविध पावडरी. कांदा साठवण करताना कोणती पावडर वापरावी याविषयी मी केलेल्या पावडर व्यतिरिक्त अजूनही पावडर बाजारामध्ये आहेत, पण मित्रांनो तुम्हाला चांगल्यापैकी ह्या दाखवल्या आहेत. इतरही पावडर बाजारामध्ये आहेत, ते तुम्ही जी घ्यायची आहे ती मी घेऊ शकता. पण आपला कांदा जास्त काळ टिकण्यासाठी ह्या पावडर वापरणं गरजेचे आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.